गुजरातमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागातले पर्यटक अडकल्याची माहिती मिळते। जळगावमधल्या पाळधी गावातील 13 जण उत्तराखंडला फिरण्यासाठी गेले होते, तेव्हा ढगफुटी झाल्याने 13 जण तिकडेच अडकले। त्या मुलांच्या कुटुंबियांनी काय म्हटलं ते बघूया। तिथल्या प्रशासनाचे आम्ही फोन केला, तिथले जेवढे पोलीस वगैरे आहेत ना त्यांना आम्ही फोन केला। त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आमची गाडीची जे लोकेशन होतं आम्ही ते गाडीचे लोकेशनही त्यांना दिलं। तिथल्या एसपी साहेबांशी आमचं बोलणं झालं। ज्यावेळेस ही घटना घडली, टीव्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत परिवारापर्यंत पोहोचली। तात्काळ त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि पाळधी पोलीस स्टेशनला प्रथम आम्ही कॉन्टॅक्ट केला। साहेबांना सांगितलं की आपण ट्रॅकिंगवर नंबर टाका जेणेकरून यांचं लोकेशन आपल्याला समजेल, पण त्याच्यावर आम्ही ट्रॅकिंगवर टाकल्यामुळे लोकेशन अद्याप त्यांचं कळालेलं नाही। फक्त मुलं सुखरूप घरी यायला पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच नाही। आणि त्यांच्याशी बोलणं व्हायला पाहिजे, संपर्क व्हायला पाहिजे आमचा त्यांच्याशी। एक अर्धा कॉन्टॅक्ट करला ना तर आमचा देव पावला समजून घ्या तुम्ही। आमच्या पोरं सुखरूप घरी यायला पाहिजे याची विनंती आहे आम्हाला। आमच्या मागणी नाही।